राम राम शेतकरी मित्रांनो, शासन शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबवत असतं आणि त्या योजनांचा लाभ हा शेतकऱ्यांनी घेतलाच पाहिजे। आणि तशीच एक योजनेच्या बाबतीतली माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत आणि त्या योजनेच्या अनुदानामध्ये सुद्धा वाढ झालेली आहे। आता नेमकी वाढ किती झाली, कोणत्या कोणत्या गोष्टीसाठी अनुदान मिळतं, त्यासाठी अर्ज कुठे करायचा, कोणत्या शेतकऱ्यांनी करायचा, अशी इत्थंभूत माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे मित्रांनो की तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या, कारण आपण या चॅनलच्या माध्यमातून शेतकऱ्यांविषयी महत्त्वाची माहिती आणत असतो। त्या माहितीमध्ये शासनाच्या विविध योजना, शासनाचे विविध GR, पीक विमा असेल, अनुदान असेल, अशी सर्व माहिती आणत असतो आणि ती तुम्हाला सर्वात अगोदर मिळण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन सुद्धा दाबायला विसरू नका। तर मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना आणि बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना या योजनेच्या अनुदानामध्ये वाढ झालेली आहे। आणि मित्रांनो, त्यामध्ये आपल्याला नवीन विहीर घेता येते, जुनी विहीर दुरुस्त करता येते, आपल्याला ठिबक संच घेता येतो, त्यामध्ये सौर पंप घेता येतो, आपल्याला जर विजेचं कनेक्शन जरी घेतलं तरी त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचं अनुदान मिळत असतं आणि याचा लाभ प्रत्येक शेतकऱ्यानं घेतला पाहिजे, कारण शासन योजनाच शेतकऱ्यांसाठी काढत असतं। आणि बरेच शेतकरी असे असतात की फक्त ते कागदपत्र घेऊन जा, ऑनलाईन करा, कृषी विभागात जा, अशा फक्त गोष्टी टाळण्यासाठी किंवा हे कुटाने करायला कंटाळा येतो म्हणून अशा योजनाचे लाभ हे घेत नाहीत। मात्र शेतकरी मित्रांनो, प्रत्येक योजनेचा लाभ प्रत्येक शेतकऱ्याने घेतला पाहिजे। आता या योजनेमध्ये नेमकी किती वाढ झालेली आहे ते सुद्धा आपण बघूया। तर शेतकरी मित्रांनो, विहिरीसाठी या अगोदर 2.5 लाख रुपये अनुदान होतं, त्यामध्ये वाढ करून आता हे 4 लाख रुपयावर अनुदान गेलेलं आहे। त्यामुळे ज्यांना नवीन विहीर खोदायची असेल तर त्यांनी नक्कीच या योजनेसाठी अर्ज केला पाहिजे। या योजनेमध्ये जुन्या विहिरीसाठी समजा दुरुस्ती करायची असेल तर यामध्ये 1 लाख रुपये अनुदान मिळतं आणि जर शेतकऱ्याला त्या विहिरीवर विद्युत पंप संच घ्यायचा असेल तर या संचासाठी 40,000 रुपये अनुदान हे या माध्यमातून मिळत असतं। आणि त्याच विद्युत संचाला विद्युत जोडणीसाठी सुद्धा 20,000 रुपये अनुदान मिळतं। जर त्या शेतकऱ्याला शेततळ करायचं असेल तर शेततळ्यासाठी सुद्धा अनुदान असतं आणि त्या शेततळ्यामध्ये ताडपत्री अस्तरीकरण करायचं असेल तर त्यासाठी सुद्धा 2 लाख रुपये अनुदान आहे। ठिबक सिंचन संच घेतला तर त्यासाठी सुद्धा 97,000 रुपये अनुदान मिळतं आणि तुषार संच घेतला तर त्यासाठी सुद्धा 47,000 रुपये अनुदान आहे। आणि वेळेवर वीज उपलब्ध राहत नसेल आणि डिझेल इंजिन जर घ्यायचं असेल तर त्यासाठी सुद्धा 40,000 रुपये अनुदान आहे। जर शेतकऱ्याला पाईपलाईन करायची असेल शेताला पाणी देण्यासाठी तर त्यासाठी सुद्धा PVC पाईपला 50,000 रुपये अनुदानाच्या माध्यमातून मिळतात। शेतकऱ्याला शेती करण्यासाठी जे काही बैल चलित यंत्र किंवा ट्रॅक्टर चलित यंत्र लागत असतील तर त्या यंत्रांसाठी सुद्धा या माध्यमातून 50,000 रुपये अनुदान मिळत असतं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना ही अनुसूचित जाती आणि नवबौद्ध घटकासाठी राबवली जाते, तर बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना जे अनुसूचित जमातीतील लोक आहेत या लोकांसाठी योजना ही राबवली जाते। त्यामुळे प्रत्येक शेतकऱ्यानं या योजनेचा लाभ घेतला पाहिजे आणि या योजनेसाठी पात्र असणाऱ्या शेतकऱ्याकडे 1 एकर ते 15 एकर जमीन असणं आवश्यक आहे। आणि आपल्याला अर्ज करण्यासाठी महाडीबीटी या वेबसाईटवर अर्ज करायचा आहे। त्यासाठी तुमचा 7/12 होल्डिंग, बँकेचं पासबुक आणि आधार कार्ड एवढीच मोजकी कागदपत्र लागतात। त्यामुळे मित्रांनो, तुम्ही जर अर्ज केला नसेल आणि तुम्ही ज्या काही या योजना ऐकल्या असतील, प्रत्येक योजनेला अनुदान आहे, म्हणजे एवढ्या योजनांचा लाभ घेतला म्हणजे तो शेतकरी परिपूर्ण शेती करू शकतो। त्यामुळे प्रत्येक योजनेचा लाभ घ्या आणि तुम्हाला याबद्दल पुन्हा आणखी हवी माहिती असेल तर नक्कीच कमेंट करा। आपल्याला या चॅनलच्या माध्यमातून पुन्हा यापेक्षा अधिक माहिती देण्याचा प्रयत्न केला जाईल आणि तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि ही माहिती प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत शेअर करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। धन्यवाद।